संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील कळंकी गाव अद्यापही इंटरनेट सुविधेपासून वंचित आहे। डिजिटल सेवांच्या प्रसारातही या गावातील नागरिकांना अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभ मिळत नाही। गावात बीएसएनएल नेटवर्कची सुविधा असली तरी ती सतत खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। वारंवार नेटवर्क बंद पडल्यामुळे महत्त्वाची कामे खोळंबतात, तर मोबाईल डेटा वापरण्यासाठीही पर्याय उपलब्ध नाही। इंटरनेट सुविधेअभावी गावातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत। तसेच शेतकरी, व्यापारी आणि सरकारी योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना नेट अभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे। गावातील नागरिकांनी बीएसएनएल आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे। गाव जरा जास्तच दुर्गम भागात असल्यामुळे नेटवर्कची या ठिकाणी खूप वर्षांपासून समस्या आहे आणि नेटवर्कमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास आता मागे सीओ साहेबांनी टार्गेट पीक नावाचा ॲप काढलं होतं, त्याला कनेक्टिव्हिटी आमच्या इथे नसल्यामुळे विद्यार्थी त्याला अटॅच होत नाही। मध्यंतरी आमचे पण जी कामं असतात एमडीएमचे किंवा जी शासकीय लिंक्स वगैरे असतात ते भरण्यासाठी सुद्धा आम्हाला इथं सुविधा भेटत नाही नेटवर्क नसल्यामुळे। आणि विद्यार्थ्यांना जे जगाशी जो मोठं वर्ल्ड आहे त्याच्याशी कनेक्टिव्हिटी करण्यासाठी इथं खूप समस्या येतात आणि त्याच्यामुळं शासनाला, प्रशासनाला, आम्हाला सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी नेटवर्कची या ठिकाणी व्यवस्था करावी, जेणेकरून हा भाग सुद्धा सर्वसामान्य जगाच्या याच्याशी कनेक्ट होईल। धन्यवाद। आता सध्या जे बीएसएनएलचं जे टावर आहे तर ते सर्व्हिस देतं का काय आहे? आता आपल्याला सर्वज्ञ आता होता आपण की बीएसएनएलचं नेटवर्क सगळीकडे कसं आहे, त्याच्यामुळं बऱ्यापैकी चालतं, कधीतरी बंद होऊन जातं। नेटवर्क आहे, लाईटवर बेस्ड आहे ते। जर लाईट असली तर थोडंफार फक्त कॉलिंगसाठी चालतं नेटवर्क आणि नेट आणि इंटरनेटशी या गावाचा अजिबातच कुठला संबंध आता तरी नाही। इंडिया न्यूज TV 24 करिता गोरख पाटील, कन्नड, छत्रपती संभाजीनगर।